कचऱ्याची गाडी आली आणि मला कचरा टाकायला जायचे. झोपेतून उठल्यावर तरी, नाहीतर जर जेवण करत असेल तेव्हा तरी, बाथरूमला जायचं असेल तेव्हा तरी, म्हणजे हे जेव्हा पण कचऱ्याची गाडी येते ना, नको त्या टायमावर येते बरं का. बरं जाऊ दे. सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता मी जाते कचरा टाकायला. ते तर काम पहिले करावं लागणारच आहे. ते केल्याशिवाय काही पर्याय नाही. नसता मग 4 दिवस घरात वास उठल. तर मग जाऊया, कचरा टाकून येऊया. चला. दोघं झोपले. ध्रुवी तिच्या डॉलीला घेऊन झोपली. सम्य कुठला होता, शी केला माझ्या बाजूला आणि मग नंतर डबल झोपलाय. कचरा टाकला आणि सोबत येताना लगेच घेऊन आली, दुकानला गेली होती. आणि माझं किचन रात्रीच क्लीन केलेलं होतं, पण ध्रुवीना स्वतः हाताने घेती, नको म्हणलं तरी पण घेती. मग ती पसारा एवढा करती, त्याच्यामुळं मला डबल क्लीन करावं लागते. पाणी स्वतः घेऊन पिणं, परत माठावर सांडणं, मग असं होते. मग माझं सगळं किचन वगैरे साफ करून झालं. मग घर झाडून घेते. आणि घर झाडल्यावर आता म्हणजे बच्चू झोपला होता म्हणून मला थोडं रिलॅक्स वाटत होतं. पण घर झाडेपर्यंत बिचारा त्यानं पण उठून आला. आणि मी अगोदर स्टँडला लावलेला होता फोन, आणि त्यानं आले की मला काढावं लागला स्टँडचा फोन. उठला. हे दोघं एवढं मन लावून टी व्ही बघतात ना. मी जेव्हा कामं करते तेव्हा ह्यांना मी टी व्ही लावून देते आणि त्यांना सगळं इंग्लिश पोएम आणि हिंदी असं लावून देते. आणि मराठी पण म्हणजे बघतात, पण बच्चू जास्त इंग्लिशच बघते. म्हणजे त्यांच्या कार्टून जे असते ना, म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह आणि ते कलरफुल असते ना, आणि म्हणजे ते थोडंसं इमॅजिनरी असते म्हणून म्हणजे तेच बघते ते दोघं पण. मला ना चायसोबत म्हणजे काही ना काही खायला राहावं वाटतंय. आणि असं कंटिन्यू चाय नाही पीत, डेली नाही पीत. जर मूड झाला तर कधी तर चाय पिते. आणि मला आज असं वाटलं चाय पिवा म्हणून मी दूध घेऊन आली. आणि मोस्टली म्हणजे खूप वेळा असं होते की सीड असतील तरच आम्ही चाय पिता, नसता नाही पीत. मग मला सकाळी म्हणजे लवकर उठली होती थोडंसं, म्हणून मला वाटलं आपण चाय पिऊ. आणि बाहेर वातावरण पण खूप थंड आहे, आबाळ बिबाळ येत आहे, म्हणून म्हणलं चाय पिऊया. आणि मग झोपेतून उठले की हे दोघंजण एवढा धिंगाणा करतात. मग ह्यांचं इकडं आतरण बितरण सगळं इकडं असं केलेलं होतं. मग मी सकाळी थोडंसं आतरण दोन्ही पण जे आतरलेलं होतं ते वाळायला टाकते. ध्रुवी रात्री सूला उठती, तिनं पण रात्री म्हणजे असं आतरणात वगैरे सू करत नाही. मी पहिल्या अगोदर डायपर घालायची दोघांना पण मी आता नाही घालत दोघांना पण डायपर. आणि बच्चू एका साईडला असते, त्याचं वेगळं आतरण असते. तर त्यांना जर सू केला तर मग ते रोजच्या रोज मी असं पाण्यातून काढते त्याला आणि रोजच्या रोज वाळवते. काय मी सकाळून झाडून काढल्यावर पण मला डबल काढावं लागलं. सगळं एका कडं करून सगळं घर झाडावं लागलं, माहित आहे. तू काय करायली? मी फरशी पुसते पिल्लू. अच्छा, तुम काम कर रहे हो? मैं काम कर रही हूँ ना पिल्लू. अच्छा, अभी तुम मेरा काम मत बढ़ाओ, ठीक है? हाँ. तुम मेरी हेल्प करो. हाँ. मुझे बहुत काम है ना. हाँ. हाँ. मम्मा
का सुनना, मम्मा का सुनना। ठीक है? ठीक आहे. चंगू मंगूच्या अंघोळी झाल्यात. हे बघा असं गरिब्यासारखं बसते आणि हे मॅडम बघा अशी टीव्ही बघते दोघ जण. आता ह्यांची फिक्स टायमिंग असते माहिती आहे का. मग आता माझं सगळं आवरलं की मग आम्ही तिघ जण मिळून झोपता. म्हणजे मी त्यांना झोपवते, मी झोपत नाही कधी तर झोपते जर थकवा आल्यासारखं वाटलं तर. आणि हे मस्त असं टीव्ही बघते. आता माझं काम होईपर्यंत पूर्ण फरशी वगैरे पुसून घेतली, ह्यांना आंघोळी घातली. एवढी मस्ती करत होते ह्यांना मी फरशी पुसेपर्यंत पाण्यात खेळायला गेले. मग मी आंघोळ घालायला गेले की रडत होता. मग असं थंड पाणी टाकली अंगावर, असं थंड पाणी टाकली. त्याचं बघून हिने पण गपचूप आंघोळ केली माहिती आहे का. असं करावं लागते लेकराला. क्या खाओगी? खाना खाओ ना. चिवडा क्यों खाना है? खाना खाओ. आता मी आंघोळ करते. एवढं मला कधी कधी कळत नाही. एकतर कुठला कामाला जात नाही, घरी बसून एवढं तोंड कसं घाण होते की काय नाही की. असं जर चोळलं ना तोंडावर असं तर अशा बोटव्या निघतात म्हणाच्या, अशा बोटव्या निघतात की म्हणजे असं वाटतं मी म्हणजे कुठल्या कामाला जाऊन आली, एवढं मळ निघते तोंडावर. मी ह्याला आणून 5-7 दिवसच झाले. का ध्रुवीने खेळायला घेतली होती आणि सगळे संपून टाकले. ध्रुवीला कळाल्यापासून आणि बच्चू पण म्हणजे चांगलं चालायला ते शिकल्यापासून माझं सामान काहीच राहत नाही माहिती आहे. किती जरी मी जपून ठेवलं तर ध्रुवी चढू चढू जाऊन काढते तिथून आणि घेऊन खेळती. एक दिवशी तर रात्री 11 वाजता लिपस्टिक लावत बसली होती. आंघोळ झाली, थंड पाण्यानेच केली. आता थंडी वाढली. हे आहे लॅक्मेचं मॉइश्चरायझर, फक्त हेच लावते मी. बाहेर जाताना पण हेच लवकरच मी घेणार आहे. माझ्याकडे खूप सामान नाही आणि बच्चू झाल्यापासून मी म्हणजे असं स्वतःसाठी असं जास्त काही घेतलेलं नाही की जसं की बाहेर जाण्यासाठी वेगळी क्रीम, बाहेर जाताना जेव्हा आपण नॉर्मली वेगळी क्रीम लावता ना ती तशी क्रीम नाही माझ्याकडं. जर मी बाहेर जरी कुठं चालली तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून जाते फक्त, दुसरे काही लावत नाही. पावडर तर कुठलंच लावत नाही, मी पण लावत नाही आणि लेकरांना पण लावत नाही. लेकरांना मी फक्त त्यांचं साबणच लावते, ते बेबी साबण, बेबी सोप फक्त, दुसरं काही लावत नाही. आणि म्हणजे जेव्हा हातपाय उलायचे तेव्हा त्यांच्यासाठी एक मॉइश्चरायझर आणलं होतं, बेबी मॉइश्चरायझर, एवढंच. आम्ही जास्त काही यूज करत नाही मी, ना लेकरांसाठी ना माझ्यासाठी. केस कट केल्यावर मी माहीत आहे माझे पार्लरमध्ये जाऊन केस कट करून आली मी. काहीच नाही, फक्त सरळ केस कट केली होती आणि 100 रुपये घेतली होती बिचारीनं. आणि ते पण खालीवरी झाले होते, इकडचे केस जास्त आणि इकडचे कमी. मग मी नंतर आरशात बघून मी माझं ते दोन्ही पण असं समोर घेतले आणि इथे एक बोलावून मग कट केली, तेव्हा ते व्यवस्थित झाले. आणि मला पार्लरमध्ये गेल्यावर काय माहिती नेहमीच असं होते माझ्यासोबत. पार्लरमध्ये गेले की आयब्रो केलं तर आयब्रो नीट होत नाहीत, कट केलं तर हेअर कट व्यवस्थित होत नाही, काय बी करू दे माझं काही नीट होत नाही. लास्ट टाइम वॅक्स करायला गेले होते तेव्हा वॅक्स पण व्यवस्थित केली नाही मी, तेव्हापासून मला आता पार्लरला द्यायचंच नाही. आणि आता गेलं तरी पण मी तिला ना म्हणजे असं व्यवस्थित सांगणार आहे की हां असं चांगलं झालं नव्हतं ह्या वेळेस आणि तू आता ह्यावेळेस मला चांगलं करून दे असं म्हणणार आहे. पण मला बोलूच वाटत नाही, माहीत आहे लोकांना बोलू वाटत नाही. काय बोलू वाटते, जाऊ दे वाटते. पैसे देऊन असं कसं काही करून यावं बरं, त्यांनी थोडी ना फुकट करून देते. ये है हमारी डेली हेयर स्टाइल, ना कुछ अलग होता है ना कुछ नया होता है, प्रत्येक वेळेस यही रहता है. तर आता मी माझी रात्रीची बिर्याणी, अंडा बिर्याणी, माझी रात्रीची अंडा बिर्याणी माझी वाट बघायची. आता जाऊन थोडी संपवते. मला काय पण फेकून देऊ वाटलं माहीत आहे. आणि काही जर उरलं असेल तर ती मी एकटीच खाते, ह्यांनी तर खातच नाहीत, शिळं तर त्यांना देऊ पण वाटत नाही. मग काय म्हणजे अगोदरपासून जेव्हा आम्ही म्हणजे गावाकडे राहायचो तेव्हा त्यांनी घरीच राहायचे ना, मग जसं लागते तेवढंच थोडंसं बनवायची आणि मग खायची. मग आता मी एकटीसाठी बनवते तर म्हणजे उरतेच, त्यांनी जेव्हा नसते त्या आणि असल्यावर उरत नाही. मग मी बरोबर म्हणजे जेवढं लागते तेवढंच बनवते त्यांनी असल्यावर. मग रात्री मला वाटलं होतं त्यांनी थोडं सकाळी जर आले तर म्हणजे खातील, पण त्यांनी आलेच नाही. आणि रात्री उशीर झाला होता, 12 वाजले होते. मी खालीच होती लई वेळ, 9 वाजेपर्यंत मी खाली बायासोबत बसले होते बोलत, म्हणजे त्यांनी पण येणार नव्हते आणि लेकरं पण छान खेळत होते. मग मला वाटलं जाऊ दे काय बनवायचे, मग बनवू नये म्हणून मी बसली होती. मग वर आल्यावर मग अजून वाटलं म्हणजे असं कसं झोपा उपाशी बनवावं. आणि मग ह्यांनी फोन केले होते, मग मला म्हटले काहीतरी छान करून खा म्हणले, एवढा कटाळा आलाय तर मग अंडा बिर्याणी बनव म्हणली, म्हणजे एकतर टेस्टी पण होते आणि म्हणजे तुला छान पण वाटेल. मी खिचडीच बनवणार होते पण मी दुपारीच पुलाव बनवली होती 5 वाजता. आणि मग 5 वाजता आम्ही खाऊन खाली गेलो होतो. मग त्यांनी लेकरं खेळले, मग ते माझं बनवेपर्यंत 12 वाजले. मग 12 वाजले त्यातल्या त्यात तिखट झालं होतं आणि गरम गरम घेतली वाढून, तर मग ते एवढं गरम होतं की म्हणजे खाऊ पण वाटलं नाही. खाल्ली थोडंसं आणि झोपली. मग आता ते उरले
आता संपवते. चला मंडळी या जेवायला. आता तुम्ही म्हणशाल अंड्यासोबत हिनं असं हे उसळ कशी खाणार आहे, तर मला सांगू, मला कच्चे वटाणे आणि हे असं उसळ मला एवढं आवडतंय ना, एवढं आवडते, मला खूप आवडते. मी रोज जरी खायला दिलं ना तरी मी हे नको म्हणणार नाही, मला एवढं आवडतं हे. आणि ही माझी बिर्याणी रात्री बनवलेली. तर आता मी हे संपवणार आहे. या जेवायला, आपण जेवण करूया. मला मोबाईल ठेवायला काहीच नाही. मी मोबाईल ना तांब्याला लावून ठेवली आणि माझ्याकडे एक स्टँड आहे, पण ते स्टँडला जरी मी मोबाईल लावलं की बच्चू लगेच पळत पळत येते आणि त्या स्टँडला म्हणजे त्याला काय वाटते की धरून हलवते. मोबाईल माझा लई पडला आणि ते स्टँड पण म्हणजे 2-3दा आपटून खराब झालाय. मग आता माझ्याकडे काही पण नाही. एवढी मस्त झाली होती ना, खूप मस्त झाली. पण मला रात्री झोप पण येत होती आणि उशीर पण झाला होता, म्हणून मग मी जेवली नाही. आता जेवण करणार, कपडे धुणार. अगोदर कपडे धुणार होते, पण ते बच्चू दूध पिला होता होते ना, हातपाय थरथर करतात. मग असं म्हणजे काय करू काय सुधरत नाही, म्हणून अगोदर जेवण करा मी. आणि कपडे तसं पण आमच्या तिघाचेच आहेत, थोडेसे जेवण करून धुते. आता हे होतं माझं मॉर्निंगचं रुटीन. आणि माझं रोजचं जेवण 12 वाजता बरं का मला रोज जेवायला. कधी कधी जर त्यांनी घरी असतील तर मग आमचं लवकर जेवण होते 9-10 वाजेपर्यंत, कारण त्यांना कामाला द्यायचं असते. आणि त्यांनी घरी नसल्यावर मग मला रोजचा माझा हेच टाईम हेच वेळ होते माझी. तर मग आता ह्या व्हिडिओला इथंच संपूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता माझं नाव सांगते, मी आहे कोमल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय. आता मी जेवण करते, मला लई भूक लागली आहे.